5 जुलैच्या मोर्चाची ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये लगबग। नियोजनासाठी दोन्ही पक्षाच्या नेत्यांना विविध जबाबदाऱ्या वाटून देणार। मोर्चा यशस्वी व्हावा यासाठी जोरदार प्रयत्न। राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मोदी अमित शहांनी आमच्यावर लादलं, संजय राऊतांचा आरोप। फडणवीसांच्या वरती बसलेले पिताश्री म्हणत राऊतांची फडणवीसांवरही टीका। हिंदी विरोधातील मोर्चात काँग्रेस नेते देखील सहभागी होतील अशी अपेक्षा। संजय राऊतांचं विधान, डाव्यांसह अनेक छोटे पक्षही मोर्चाला येणार, राऊतांची माहिती। ठाकरे बंधूंच्या मोर्चात शरद पवारांचे राष्ट्रवादी देखील सहभागी होणार, सुप्रिया सुळेंची माहिती। तर शरद पवार स्वतः मोर्चाला येणार की नाही हे लवकरच ठरेल, सुळेंचं विधान। त्रिभाषा सूत्रविरोधी कृती समितीचं एकनाथ शिंदेंना देखील आमंत्रण। 29 जूनच्या जाहीर सभेत सहभागी होण्याचं एकनाथ शिंदेंना आमंत्रण। राज ठाकरे उद्धव ठाकरेंना देखील समितीनं आमंत्रण दिलंय। अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ देखील मोर्चात सहभागी होणार, महामंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशींची माहिती। 5 जुलैच्या ठाकरे बंधू सहभागी होणाऱ्या मोर्चात महामंडळ देखील सहभागी होणार। मनसेकडून दादरमधील शिवसेना भवनाजवळ बॅनरबाजी, कोणताही झेंडा न घेता मराठीसाठी एक व्हा, मनसेनं लावलेल्या बॅनरवरील मजकूर। 5 जुलैला होणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर बॅनर। हिंदीच्या मुद्द्यावरून मुंबईत मनसेचे बॅनर्स, मनसेच्या बॅनरवर अजित पवारांचे फोटो। 5 जुलैला होणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर ही बॅनरबाजी। ठाकरेंच्या मोर्चाबाबत भाजपची वेट अँड वॉचची भूमिका, मोर्चाला उत्तर देण्यासाठी अजूनही भाजपचं विचारमंथन। पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर भाजपकडून सावध पवित्रा, हिंदीच्या मुद्द्यावरील वादाला भाजप अभिजात दर्जानं उत्तर देणार। भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती होणार, रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्षपदासाठी 30 जूनला अर्ज भरतील। वरळी डोम येथे 1 जुलैला सकाळी 11 वाजता अधिकृत घोषणा केली जाईल। नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठी गळती, विलास शिंदेंना महानगर प्रमुख पदावरून तडकाफडकी हटवलं। पक्ष सोडण्याआधीच विलास शिंदेंना पदावरून हटवण्यात आलंय। विलास शिंदेंना पदावरून हटवल्यानंतर महानगर प्रमुख पदावर नवी नियुक्ती, ठाकरेंच्या शिवसेनेकडून मामा राजवाडेंची नाशिक महानगर प्रमुखपदी नियुक्ती। खानदेशात काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता, धुळे ग्रामीणचे माजी आमदार कुणाल पाटील भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता, जयकुमार रावलांच्या भेटीमुळे चर्चांना उधाण। कुणाल पाटलांच्या भाजप प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर आज धुळ्यात कार्यकर्ता मेळावा, मात्र मेळाव्याच्या पोस्टवरून काँग्रेस नेत्यांचे फोटो गायब, त्यामुळे चर्चांना उधाण। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आजच्या भंडारा दौऱ्यावर पावसाचं सावट, 92 पोलीस अधिकारी आणि 568 पोलीस कर्मचाऱ्यांचा चोख बंदोबस्त। माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत घवघवीत यशानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आज माळेगावात विजयी रॅलीसह आभार मेळावा पार पडेल। 10 जुलैला चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक, 7 गटातून 36 उमेदवार रिंगणात। महिला गटात प्रतिभा धानोरकर यांची उमेदवारी कायम, मात्र काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची सिंदेवाही अ गटातून माघार। अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 30 जूनला शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक, राष्ट्रीय पक्षनेता निवडीसाठी बैठकीचं आयोजन। बैठकीत एकनाथ शिंदेंची पक्षनेता म्हणून फेरनिवड होणार। आम्ही फॅशन शोमध्ये वापरलेली चप्पल कोल्हापूरचीच, प्राडानं मान्य केल्याचं महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा दावा। कोल्हापुरी चपलेची डिझाईन चोरल्याचा प्राडावर आरोप होता। महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने प्राडाशी पत्रव्यवहार केला। यवतमाळ जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, राज्याच्या कला संचालकपदी यवतमाळचे डॉक्टर किशोर इंगळे यांची निवड। तब्बल 19 वर्षांनंतर कला संचालनालयाला कायमस्वरूपी संचालकपद मिळाले। बहिणाबाई चौधरी विद्यापीठाचा उद्योग संस्थांशी करार झाला, यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उद्योग प्रशिक्षण मिळेल। शिष्यवृत्ती आणि सर्वांगीण विकासाची संधी विद्यार्थ्यांना मिळेल। शक्तीपीठ महामार्गाविरोधात एल्गार, परभणीत महत्वाची बैठक, शक्तीपीठ बाधित 31 गावातील प्रत्येकी 2 शेतकरी बैठकीला येणार। बैठकीत शक्तीपीठ विरोधातील आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाईल। गडचिरोली नगर परिषदेकडून रामनगरऐवजी रहमतनगर झालेली चूक दुरुस्त करण्यात आली आहे। एबीपी माझाच्या बातमीनंतर गडचिरोली महानगरपालिका प्रशासन जागं झालंय। धाराशिवच्या वाशी तालुक्यात पवनचक्की विरोधात शेतकरी आक्रमक, तालुक्यातील कामांना 5 दिवसांची स्थगिती। ठाण्याच्या दिवा परिसरातील शाळांचा 1 जुलैपासून बेमुदत बंद, दिवा परिसरातील अनधिकृत शाळा बंद करण्याची मागणी। 81 अनधिकृत शाळांपैकी सर्वाधिक 61 शाळा ह्या दिवा परिसरातील आहेत।
मध्य रेल्वे मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक असेल. ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर हा ब्लॉक असेल. ब्लॉक कालावधीत जलद लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या लोकल दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकांवर थांबतील. पायाभूत सोयी सुविधा प्रकल्पांच्या जवळील शासकीय जमिनींवर आर्थिक केंद्र विकसित करा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश. तसंच वर्सोवा ते भाईंदर सागरी किनारा मार्गाचं काम डिसेंबर 2028 पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना. मुंबई विद्यापीठाकडून हिवाळी सत्र परीक्षांच्या तारखा जाहीर. 15 जुलै ते 30 ऑगस्ट दरम्यान विद्यार्थ्यांना अर्ज करता येईल. न्यायपालिकेची सक्रियता, न्यायपालिकेचा दहशतवाद बनू नये. सरन्यायाधीश भूषण गवई यांचं नागपुरात अत्यंत महत्त्वाचं विधान. नागपुरात जिल्हा वकील संघटनेनं आयोजित केलेल्या सत्कार समारंभात गवईंचं वक्तव्य. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते आज नागपुरातील लॉ कॉलेज परिसरातील संविधान उद्देश पत्रिका थीम पार्कचं उद्घाटन. यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं अनावरण देखील केलं जाईल. ठाण्यातील 17 बेकायदा बांधकामांवरील कारवाई दिरंगाई. तत्कालीन सहाय्यक आयुक्तांवर निलंबनाची कारवाई. पाडकामासाठी येणाऱ्या खर्चापैकी 10% रक्कम जबाबदार अधिकाऱ्यांकडून वसूल करा. उच्च न्यायालयाच्या ठाणे महानगरपालिकेला सूचना. पीओपी गणेश मूर्तीच्या विसर्जनासंदर्भात दीर्घकालीन आणि पर्यावरणपूरक धोरण तयार करण्याचे फडणवीसांचे आदेश. या धोरणाच्या माध्यमातून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मोठ्या गणेश मूर्त्यांचा समुद्रात विसर्जनाचा मार्ग सुकर होण्याची अपेक्षा आहे. पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र भीमाशंकरच्या 288 कोटींच्या विकास आराखड्याला मान्यता मिळाली आहे. कुंभमेळा सुरू होण्यापूर्वी श्री क्षेत्र भीमाशंकरच्या विकासाचं काम पूर्ण करावं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश. गडचिरोली जिल्ह्यासह गोंदियातील 4 तालुके नक्षलग्रस्त. गोंदिया, सालेकसा, देवरी आणि अर्जुनी मोरगाव नक्षल प्रभावित असल्याची घोषणा. साताऱ्याच्या कोरेगाव डेपोला नवीन 5 बसेस मिळाल्या. त्यावेळी आमदार महेश शिंदे यांनी बस चालवली. कार्यकर्त्यांना घेऊन कोरेगावमधून महेश शिंदेंनी फेरफटका मारला. मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज. आजपासून पुढचे 2 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज. 2 दिवसांपूर्वी हिंगोली जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस झाला. त्यामुळे पेरणीच्या कामांना वेग आलाय. जिल्ह्यामध्ये 40 ते 50% पेरण्या पूर्ण. पुण्यात कापूस, हळद आणि मका या पिकांसाठी हेजिंग डेस्क सुरू. याद्वारे दरातील पडझड रोखून शेतकऱ्यांना योग्य दर मिळण्यासाठी प्रयत्न केला जाईल. संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पहिलं गोल रिंगण बेलवडीत पार पडलं. देहभान हरपून विठुनामाचा जप करत वारकऱ्यांचा पालखी सोहळ्यात सहभाग. संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील हजारो भाविकांची गर्दी. तुकाराम महाराजांचा जयघोष करत गोल रिंगण. बेलवडीत डोळ्यांचं पारणं फेडणारा रिंगण सोहळा पार पडला. देहभान हरपून हजारो वारकरी गोल रिंगण पाहण्यासाठी इंदापुरात दाखल. नेत्रदीपक रिंगण सोहळा पाहण्यासाठी वारकरी भक्तीत न्हाऊन गेले. शेगाव येथून पंढरपूरकडे निघालेल्या गजानन महाराजांच्या पालखीचं तुळजापूरमध्ये भव्य स्वागत. दिंडीमुळे संपूर्ण तुळजाभवानी मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन गेला. पंढरपुरात लाखो वारकरी दाखल झालेत. वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस आणि होमगार्डचा फौजफाटा तैनात. राज्यातील विविध जिल्ह्यातून होमगार्डसह पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पंढरपुरात नियुक्ती. संदीपान भुमरेंच्या चालकाच्या नावे असलेल्या जमिनीचं प्रकरण. हैदराबादचे दिवाण सादारजंग यांना संभाजीनगर आर्थिक गुन्हे शाखेची नोटीस. कोल्हापुरात डिजिटल अरेस्टची भीती दाखवून 8 कोटींची फसवणूक झाली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजमधून निवृत्त दत्तात्रय पाडेकर यांची फसवणूक झाल्याची माहिती आहे. कोल्हापुरातील 8 कोटींच्या फसवणूक प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्या नावाचा गैरवापर ईडीच्या कार्यालयातून बोलत असल्याचं सांगून पैसे ट्रान्सफर करण्यास भाग पाडत गुन्हा दाखल झालाय. कोल्हापुरात 8 कोटींची फसवणूक प्रकरणी आरोपी विरोधात राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. रिलायन्स इंडस्ट्रीजमधून निवृत्त कर्मचारी पाडेकरांनी शेअर्स विकत फसवणूकदारांच्या 14 खात्यांवर पैसे ट्रान्सफर केले. बीडमध्ये कोचिंग क्लास चालक आणि शिक्षकावर अल्पवयीन मुलीच्या छळाचा आरोप आहे. शहरातील सर्व क्लासेस बंद ठेवून निषेध. स्वाभिमान संघटनेकडून शैक्षणिक बंदची हाक. बीडमधील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळ प्रकरणी पालक आक्रमक झालेत. आज बीड शहरातील सर्व कोचिंग क्लासेस बंद तर कोचिंग क्लासेस बाहेर नागरिकांची निदर्शनं.
पनवेल शहरात तक्का भागात धक्कादायक प्रकार. मुलींच्या बालगृहाबाहेर पदपथावर सापडलं नवजात अर्भक. रात्री कुणीतरी उच्चभ्रू वस्तीत नवजात अर्भक रस्त्यावर सोडल्याची घटना घडली आहे. अमरावतीत अनियंत्रित बस झाडावर धडकली. चांदूर रेल्वे तालुक्यातील घटना. अपघातात 7 प्रवासी जखमी. सर्व जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू. मुंबईच्या दहिसर पूर्वेतील वैशाली नगर परिसरात 12 वर्षीय मुलाकडून गोळीबार. कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून बंदूक सापडल्यानंतर खेळण्याची बंदूक समजून मुलाकडून गोळीबार. मद्यप्राशन करून शिवीगाळ करणाऱ्या मुलाची आईवडिलांकडून हत्या. गळा आवळून हत्या केल्याचं समोर आलंय. जळगावच्या एरंडोलचे माजी उपनगराध्यक्ष दशरथ बुधा महाजन यांना जीवे मारण्याचा प्रयत्न. पूर्व वैमनस्यातून 4 चाकी वाहनांना धडक देत केला जीवे मारण्याचा प्रयत्न. कचरा नेणाऱ्या ट्रकची दुचाकीला जोरदार धडक. नागपूरच्या भांडेवाडी परिसरातील घटना. अपघातात एकाचा मृत्यू तर 2 जण जखमी. दक्षिण सोलापुरातील नंदूर फाटा येथे ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. यात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झालाय. सातत्यानं होणाऱ्या अपघातामुळे नागरिक आक्रमक झालेत. स्थानिकांकडून उड्डाणपुलाची मागणी होतीये. नाशिकच्या चांदवडमध्ये ट्रकची 3 महिलांना धडक. यात एका महिलेचा मृत्यू झालाय. अपघाताची घटना सीसीटीव्ही चित्रित झाली आहे. समृद्धी महामार्गावरील इगतपुरी बोगद्यापासून शहापूर हद्दीत गाडी उलटल्यानं अपघात झाला. नाशिकचे प्रसिद्ध उद्योजक सुनील हेकरे यांचा मृत्यू. एअर इंडियाच्या 4 वरिष्ठ अधिकाऱ्यांना नोकरीवरून काढलं. अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर ते पार्टी करत होते. एबीपी न्यूजनं पार्टीची बातमी दाखवली. सीईओ आणि वरिष्ठ उपाध्यक्षांचा कारवाई झालेल्यांमध्ये समावेश आहे. ओडिशातील भगवान जगन्नाथांच्या रथयात्रेला भाविकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती. गर्दीमुळे 500हून अधिक भाविकांची प्रकृती बिघडली. काही जण रुग्णालयात दाखल. जगन्नाथपुरीतल्या रथयात्रेत भाजपच्या 1500 कार्यकर्त्यांनी मानवी साखळी बनवून अँब्युलन्सला वाट करून मोठी कामगिरी बजावली आहे. रथयात्रेसाठी तोबा गर्दी असल्यानं अँब्युलन्स बाहेर निघणं कठीण झालं असतं.